मी आलो आहे वाडा तालुक्यातील बोरांडे येथे आणि बोरांडे येथे असलेली ही जिल्हा परिषद शाळा आपण पाहू शकता. सन 1952 साली म्हणजेच आज जवळपास 75 वर्ष उलटलेत या शाळेला. पण या शाळेची दुरावस्था पाहाल तर अतिशय भयानक परिस्थिती आहे. इथे साधारणतः 50हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 2 शिक्षक आहेत. परंतु या शाळेत जे शिक्षक आणि शिक्षिका असतील किंवा विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील म्हणजे लहान मुलं जे शिक्षण घेतात त्यांचा जीव मुठीत देऊन या ठिकाणी अभ्यास करत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. आपण इथे पाहू शकता ही माझ्या बाजूला जी इमारत आहे ही संपूर्ण मोडकळीस येऊन तुटून म्हणजे पडलेली होती. संपूर्ण मोकळं केलेलं आहे वरचं छत. म्हणजे या ठिकाणी छतच नाहीये आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे जे धडे घ्यायचे आहेत त्यासाठी या ठिकाणी इमारत नादुरुस्त असल्याने त्यांची मोठी पंचायत झालेली आहे. यासाठी इथले जे विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यांना गावातील बोरांडे गावातील असलेलं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ती शाळा भरवावी लागत आहे. ही परिस्थिती गेल्या काही वर्षांपासूनची आहे. त्याच प्रकारे ही जी इमारत आपण पाहता इकडे सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु ही जे क्रॅक गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता 1952चा स्थापना झालेली ही शाळा आहे आणि या ठिकाणी मुलं शिक्षण घेत आहेत. माझ्या पाठीमागे इथे पाहू शकता ही मुलं अभ्यास करत आहेत. अशा वरांड्यामध्ये शाळा भरवावी लागत आहे कारण बाजूची इमारत ही नादुरुस्त आहे. तर या ठिकाणी हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच प्रकारे इथे सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माझ्या पाठीमागे इथे बघू शकता तुम्ही आतमध्ये हा पूर्ण विद्यार्थ्यांचा बसलेला आहे. इथे शिक्षिका देखील आहेत आणि इथे पाहाल तर आपण हे गोडाऊन आहे की काय हा मोठा सवाल उपस्थित होतो. कारण शाळेचं सगळं शैक्षणिक साहित्य म्हणाल ते सुद्धा याच ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देखील याच ठिकाणी दिलं जात आहे. या ठिकाणी शिक्षकांचा सुद्धा नाईलाज होतोय की अशा नादुरुस्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागतंय. आज आपण या शाळेला 75 वर्ष पण उलटलेले आहेत. त्याचप्रकारे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरी सुद्धा जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर ही क्रांती घडत नसेल आजच्या या परिस्थितीमध्ये अशा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत असेल यापेक्षा मोठं दुर्दैव म्हणता येणार नाही. अजून एक तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतोय की विद्यार्थी जे शिक्षण घेतात आणि त्यांना या ठिकाणी जर शिक्षण घेत असताना वॉशरूमला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली तर आपण इथे माझ्यासोबत या तुम्हाला दाखवतोय. ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. वॉशरूमच नाहीये इथे म्हणायला हरकत नाहीये. हे पाहाल तर अतिशय तुटफुट झालेलं आहे पूर्ण तुटून पडलेलं आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वॉशरूमला जावं लागतंय. हे बघा परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती आहे. सगळं तुटून पडलेलं आहे. वॉशरूमच उपलब्ध नाहीये. आणखीन तुम्हाला दुसरं एक माझ्यासोबत दाखवतोय. हे संपूर्ण परिसर तर आहेच तुटलेलं. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाच नाहीये. त्याचसोबत अजून एक भयान वास्तव दाखवतोय आम्ही तुम्हाला. शाळेच्या पाठीमागची ही वास्तू दाखवतोय तुम्हाला जिथे मुलींसाठी वॉशरूम आहे ते सुद्धा नादुरुस्त आहे. आपण पाहू शकता हे वरती हा जो बांधकाम केलेला कठडा कधीही कोसळू शकतो. विद्यार्थी इथून वॉशरूमला जातात आजच्या घडीला आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे. आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. आज मी या ठिकाणी येऊन चाललो होतो माझ्या दुसऱ्या कामानिमित्ताने आणि आमच्याही निदर्शनास आलं या शाळेची ही संपूर्ण परिस्थिती कशा प्रकारची आहे. अतिशय धोकादायक या इमारतीमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. का शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेऊन आपलं भविष्यात कोणतरी अधिकारी सरकारी अधिकारी बनावं कोणाचं स्वप्न असतं IPS डॉक्टर वकील हे जे स्वप्न बाळगून जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर जीव मुठीत असेल तर यांनी पुढे कशा पद्धतीने शिक्षण घ्यावं हा मोठा प्रश्न पडला आहे. आणि इथे जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार. कारण ही मागणी आहे जिल्हा परिषदेकडे केलेली मागणी आहे की या ठिकाणी ही इमारत बनवून मिळावी आणि ते अजून रखडलेलं आहे प्रकरण असं मला निदर्शनास आलेलं आहे. तर माझं या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्याच प्रकारे जे प्रशासन आहे शिक्षण विभाग आहे खास करून त्यांना विनंती आहे की यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. अन्यथा मोठी दुर्घटना घडली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. पालघर न्यूज नेटवर्क, प्रितेश पटेल, बोरांडे.